अहंकार मनात वास करतो. अहंकार मनात वास करतो. मग मन जर मेलं तर त्यासोबत अहंकारही मरतो. जसं गरोदरबाई मेली तर तिच्या आतला गर्भ मरतो, आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरजच नाही ना. गरोदरबाई जर मेली तर तिच्या आत असलेला गर्भ हा आपोआप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नसते. तसं मन मेलं की मनात वास करणारा अहंकार देखील आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नसते. हनुमंत ज्ञानोबा लिहितात की तैसे मन पण मुद्दल जाय मग अहंभावाधिक क्या आहे. अरे बाबा, मनच मुद्दल गेले तर अहंकार शिल्लक राहील कसा? कारण अहंकार मनात वास करतो. शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. तैसे मन पण मुद्दल जाय मग अहंभावाधिक क्या आहे. म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. मनच मुद्दल गेले, मनच मेले. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, मनच मुद्दल मेले. मग त्यात वास करणारा अहंकारही मरतो आणि तो मनुष्य त्याचं शरीर ब्रह्मीभूत बनतं. म्हणून अहंकार जाणं हाच मोक्ष. या तिन्ही महासंतांनी मोक्षाच्या याची व्याख्या केलं. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. मग अहंकार जाणं हीच जर मुक्ती आहे तर देहात अहंकार येणं हे बंधन आहे. मग नाथ महाराज तेच तर म्हणले ना, देहात अहंता आली की तुम्ही बद्ध झाले, देहातून अहंता गेली तुम्ही मुक्त झाले. तुम्ही मुक्त झाले. देह अहंतेचे दृढपण तेची बद्धतेचे लक्षण, देहांतेचे निरसन मुक्तता जाणवतया. देहात अहंता येणं हे बंधन आहे, देहातून अहंता जाणं ही मुक्ती आहे. म्हणून ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज या तिन्ही महासंतानं मोक्षाची एकच व्याख्या केली की अहंकार जाणं हाच मोक्ष आहे. अर्थात अहंकार सहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून तुमचा आमचा जीव जो तयार होतो तो कसा होतो? परमात्मा अहंकारात अर्थात परमात्मा मनात मिसळला की परमात्माच देव, परमात्माच जीव बनतो. परमात्मा मनात मिसळला की परमात्माच जीव बनतो. आणि परमात्म्यातून हे मन काढलं, अहंकार काढला की खाली फक्त देवच शिल्लक राहतो आणि तुम्ही देव बनता. म्हणून व्याख्या लक्षात घ्या. परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव, परमात्मा वजा अहंकार बरोबर देव. अशा प्रकारे आमचा जीव तयार होतो. जीव कसा तयार झाला आपण पाहिलं. आता जीव कसा जातो हे आपण पाहूया. चालेल शरीर कोणाचे सत्य? चालेल शरीर कोणाचे सत्य? आत्म्याच्या सत्याने. तर आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात पडे. आत्मा शरीरात शिरत नाही, आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात आहे. देहचेतन बनतं या प्रतिबिंबामुळं. जीव झाला, जन्माला आला, जीव झाला, जीवन झाला. आता मरतो कसा? तुम्ही आम्ही जीवन झालो कशामुळं? आत्मसत्तेमुळं, आत्म्याच्या प्रतिबिंबामुळं आम्ही जीवन झालो. आता आम्ही मरतो कसे? तर ज्ञानोबाने सरळ सांगितलंय, देहीचा अग्नी गेला तर देह नव्हे हा चिखलू ओला. अग्निवन देही चेतना न थारे. ज्या चेतनेमुळे आम्ही जिवंत आहेत, ज्या आत्म्यामुळे आम्ही जिवंत आहेत, ती चेतना, तो आत्मा देहाला सोडून जातो. कधी? देहातील अग्नी निघून गेला की. अग्निविन देही चेतना न थारे. अग्निविन देही चेतना न थारे. देहात अग्नी नसेल तर चेतना थांबतच नाही, चेतना निघून जाते. आणि चेतना निघून जाणं हे मरण आहे. चेतना निघून जाणं हे मरण आहे.
आता तुम्ही बघा, तुम्हाला हार्ट अटॅक आला, काय झालं? दॅट इज कॉल्ड एज मायकार्डियल इन्फार्क्शन. मायकार्डियल इन्फार्क्शन, हार्ट अटॅक आला आहे. कुठली तरी एखादी करोनरी ब्लॉक झाली आहे. ती आर्टरी हृदयाच्या ज्या भागाला ब्लड सप्लाय करते तिथे ब्लड सप्लाय खंडित झाला, बंद झाला. तेवढा भाग डेड होईल, इन्फार्क्ट होईल, नेक्रोटिक होईल. हृदयाचा काही भाग नेक्रोटिक झाला आहे, डेड झाला आहे, त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होईल, त्याची पंपिंग कमी होईल, ते ब्लड कमी फेकल बाहेर. ब्लड कमी फेकलं, बीपी कमी होईल, हायपोटेन्शन. बीपी कमी झाला, मेंदूला रक्तपुरवठा कमी होईल. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला तर मेंदूतला जो प्रमुख भाग आहे मेडुला ऑब्लांगेटा, की जिथं रेस्पिरेटरी आणि कार्डियक सेंटर असतात, त्या मेडुला ऑब्लांगेटाला अर्थात कार्डियक सेंटर आणि रेस्पिरेटरी सेंटरला ऑक्सिजन कमी पडला तर या मेडुला ऑब्लांगेटामध्ये त्यातल्या पेशीमध्ये ऑक्सिजन कमी पडल्यामुळे तिथे ग्लायकोलिसिसची सायकल मंदावते, तिथे ATP नावाची एनर्जी तयार होत नाही. कारण हृदय मंदगतीने स्पंदन करते, कमी ब्लड फेकाले, कारण त्याचाच काही भाग निर्जीव झाला आहे ना. त्यामुळं बीपी कमी, हायपोटेन्शन, सगळ्याच अवयवाला, सगळ्या शरीराला, त्यातल्यात मेंदूला रक्तपुरवठा कमी. रक्तपुरवठा कमी म्हणजे साहजिकच ऑक्सिजन कमी, आणि ऑक्सिजन प्रत्येक पेशीला लागतो. कारण जे मेटाबॉलिझम आहे, ग्लुकोज आहे, या ग्लुकोजपासून ATP नावाची एनर्जी बनवल्या जाते, आणि ती ATP नावाची एनर्जी बनवण्यासाठी ऑक्सिजनची मदत लागते. मग आता पेशीमध्ये ऑक्सिजन कमी पडला, ग्लायकोलिसिस सायकल मंदावली, ATP कमी तयार व्हायले, मग मेंदूचं अर्थात मेडुला ऑब्लांगेटाचे संतुलन बिघडेल, त्याची कार्यक्षमता कमी होईल, श्वासावरची पकड कमी होईल, कारण हे सेंटर मंदावतील, कार्डियक आणि रेस्पिरेटरी. श्वास दमान चालेल, हृदय दमान चालेल, अजून ब्लड पंपिंग कमी हृदयाकडून, अजून हायपोटेन्शन, अजून ॲनॉक्झिया, हायपॉक्झिया, अजून ATP कमी तयार मेंदूमध्ये, मेडुला ऑब्लांगेटामध्ये. आणि ही जर प्रक्रिया चालू राहिली तर शेवटी कार्डियक सेंटर, रेस्पिरेटरी सेंटर डॅमेज होतील, आणि पर्सन विल डाय विथ कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. पर्सन विल डाय बिकॉज ऑफ कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. या प्रक्रियेने मनुष्य मेला आहे. जवळजवळ 99% किंवा सगळेच कॉज ऑफ डेथ काय असतील तर कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. कुठलंही उदाहरण घ्या. आता मी हार्ट अटॅकचं उदाहरण दिलं, तसं तुम्हाला गॅस्ट्रोएंटेरिटिस झालं आहे, उलटीतून पाणी गेले, संडासमधून पाणी गेलं, हायपोव्हॉल्युमिया, ब्लडमधलं व्हॉल्यूम कमी होईल, बस हे पाणी गेल्यामुळे व्हॉल्यूम कमी झालं BPचं, त्यामुळे हायपोटेन्शन, हायपोव्हॉल्युमियामुळे हायपोटेन्शन म्हणजे BP कमी झाला. पुन्हा तीच प्रक्रिया आहे, मेंदूला मेडुला ऑब्लांगेटाला ब्लड पुरवठा कमी, त्यामुळे ऑक्सिजन कमी, ग्लायकोलिसिस कमी, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन अर्थात मेटाबॉलिझम कमी, ATP कमी, एनर्जीच नाही आहे, कार्डियक आणि रेस्पिरेटरी सेंटर्स मंदावतील त्याच्या कार्यक्षमतेत. आयु फ्लुइड जर दिले नाही लवकर, त्या माणसाला आयु फ्लुइड्स मिळाले नाही, हायड्रेशन झालं नाही, आणि असा डिहायड्रेट राहिला तर शेवटी या हायपॉक्झियामुळे ATP न बनल्यामुळे त्या मेडुला ऑब्लांगेटाच्या पेशीमधली कार्यक्षमता कमी, शेवटी कार्डिओ रेस्पिरेटरी सेंटर डॅमेज, कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट, डेथ. याच प्रक्रियेतून मरावं लागतं. रोग कोणताही हो द्या. साप चावलाय, सापाच्या विषयात काय असते? न्यूरोटॉक्झिन असते. साप चावला, पहिल्यांदा तुम्हाला टोसिस होईल. इट प्रूव्स दॅट स्नेक, दॅट कोब्रा इज पॉयझनस. साप विषारी आहे याचं पहिलं लक्षण शरीरात दिसतं. माणसाला टोसिस होतो, अर्थात त्याच्या पापण्याखाली लोंबकळतात, पापण्यावर उचलत नाहीत, दॅट इज कॉल्ड एज अ टोसिस. ड्रुपिंग ऑफ दी अपर आयलिड्स इज कॉल्ड एज अ टोसिस. पापण्या लोंबकळतात, ते उचलतच नाहीत. हे सांगतं की आता हा साप विषारी माणूस मरल. टोसिस का झाला? नर्व डॅमेज झाले, पॅरालाइज झाले,
त्या मसलला सप्लाय करणाऱ्या पापण्याच्या. तसं कार्डियाक मसल जे आहेत, सॉरी रेस्पायटरी जे मसल्स आहेत या छातीच्या आवरणाला, या बरगड्याच्या मध्ये जे काय रेस्पायरेटरी मसल्स आहेत, हे रेस्पायरेटरी मसल्ससुद्धा सापाच्या विषानं पॅरलाइज होतात. मग सापाच्या विषानं रेस्पायरेटरी मसल पॅरलाइज झाले की छाती फुगत नाही. श्वास घेताना छाती फुगली नाही, ती किती तुम्ही श्वास वाढायचा प्रयत्न केला तर फुफ्फुसात हवा शिरत नाही. कारण हवा वाढल्यावर फुफ्फुस तेव्हाच एक्सपांड होईल जेव्हा छाती एक्सपांड होईल. परंतु या छातीला एक्सपांड करण्यासाठी रेस्पायरेटरी मसल कार्य करत असतात, पण रेस्पायरेटरी मसलच पॅरलाइज झाले छातीचे. आता तुम्ही श्वास वाढण्याचा प्रयत्न जरी केला, फुफ्फुसात हवा शिरत नाही आणि फुफ्फुस प्रसरण पावत नाही किंवा एक्सपांड होत नाही. का तर छातीच एक्सपांड होत नाही. छाती एक्सपांड झाली, छाती फुगली तर फुफ्फुसात हवा शिरते आणि ती हवा रक्तात जाते, तुम्हाला जीवन ठेवते. पण आता रेस्पायरेटरी मसल पॅरलाइज झाल्यामुळे छाती पांगत नाही, पसरत नाही, एक्सपांड होत नाही, म्हणून लंगमध्ये हवा शिरत नाही. रेस्पायरेटरी फेल्युअरमध्ये जातो पेशंट साप चावलेला, त्याला ऑक्सिजन कमी पडतो. ऑक्सिजन कमी पडला की पर्यायाने मेंदूला ऑक्सिजन कमी पडतो. पुन्हा मेडुला ऑब्लांगेटा, त्या मेडुला ऑब्लांगेटा ऑक्सिजन कमी पडला की त्या मेडुला ऑब्लांगेटाच्या पिशीमध्ये ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होत नाही, ATP तयार होत नाही, एनर्जी मिळत नाही. एनर्जी नाही मिळाली की कार्यक्षमता कमी होते, कार्डिओ रेस्पिरेटरी सेंटर डॅमेज होतात, रेस्पिरेटरी पॅरालिसिस, कार्डियाक अरेस्ट, डेथ झाला कशाने? कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. मेला कशाने शेवटी माणूस? कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. कुठलाही रोग घ्या, शेवटी जाते कुठं तर ते मेडुला ऑब्लांगेटाकडे जाते, कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. टायफॉइड आहे, विलाजच नाही केला, आतड्याला छिद्र पडतील, छिद्र पडल्यामुळं ब्लिडिंग होईल, पेरिटोनायटिस होईल. हे इन्फेक्टेड पेरिटोनियम, हे बॅक्टेरियाचे टॉक्झिन्स मेंदूला जातील, एन्केफलायटिस होईल, ब्रेन डॅमेज होईल. पुन्हा आलं ते सेंटर डॅमेज झाले, कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट, मनुष्य मेला. रोग काही असो, त्याला जर ट्रीटमेंट दिली नाही तर मनुष्य मरण्याची प्रक्रिया जवळजवळ एकच आहे, आणि ती आहे कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. शेवटी जातं तिथंच, कारण काही असो. गॅस्ट्रोएंटेरिटिस आहे, शेवटी झालं काय? कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. साप चावलाय, झालं काय? कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. हार्ट अटॅक आलाय, झालं काय? कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. मरणाचं कारण कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्टच होतं किंवा आहे. आणि मग ज्यावेळेस ऑक्सिजन शरीरात कमी पडतो, मेंदूला पुरवठा रक्ताचा कमी झाल्यामुळे, त्यावेळेस मेंदूच्या मेडुला ऑब्लांगेटा नावाच्या या अवयवामध्ये, या मेडुला ऑब्लांगेटामध्ये जे काही पेशी आहेत, या पेशीमध्ये ऑक्सिजन कमी पडतो. ऑक्सिजन कमी पडल्यामुळं तिथं ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होत नाही, झालं तर कमी होतं, कालांतराने बंदच पडतं. आणि ग्लुकोज मेटाबॉलिझम न झाल्यामुळं, ऑक्सिजनच्या अभावामुळं ATP तयार होत नाही, एनर्जी राहत नाही. एनर्जी नाही तर कार्यक्षमता कमी. प्रत्येक पेशीमध्ये ATP तयार होत नाही, कारण शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये मेटाबॉलिझम चालू असतं, त्याला ऑक्सिजन लागतो, त्याने एनर्जी मिळते ATP नावाची, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, दॅट इज कॉल्ड एज ATP. आणि मग ऊर्जा, एनर्जी, ATPच तयार झाली नाही तर शरीरातली अग्नी कमी होते. शरीरात दोन कारणामुळे अग्नी, एक तर जठराग्नी आहे आणि दुसरी अग्नी मेटाबॉलिझममुळे असते. ज्यावेळेस शरीरातल्या पेशीतला ऑक्सिजन कमी होतो, श्वासातून ऑक्सिजन कमी जातो, मग शरीरातल्या रक्तातला आणि पर्यायाने पेशीतला ऑक्सिजन कमी होतो. पेशीतला ऑक्सिजन कमी झाला की तिथं ग्लुकोजचं मेटाबॉलिझम मंदावतं किंवा थांबतं, आणि एनर्जी तर मिळतच नाही थांबल्यामुळं, पण मेटाबॉलिझममुळं गरमी वाढते, शरीरात अग्नी वाढते. तर ही अग्नी मेटाबॉलिझम न झाल्यामुळं बंद पडते. जठराग्नी संपली, मेटाबॉलिझमची अग्नी संपली, आणि मग शरीरातून अग्नी निघून गेला तर देह नव्हे हा चिखलू ओला. जनावर आहे म्हणते, शरीरातून अग्नी जर निघून गेला तर हा देह नाही, हा ओला चिखल आहे. देहीचा अग्नी गेला तर देह नव्हे हा चिखलू ओला.
शरीरातून या प्रकारे मी जे बोललो या प्रकारे अग्नी निघून गेला तर शरीर गार पडतं. आणि म्हणून आपण म्हणतो मनुष्य मरायला लागले हात लावले चापले, अहो अंगार पडे हो, अंगार पडे हो, बघा हो काही करा हो. हे अंगार पडणं म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम थांबलं आहे सेल लेवलला, ऑक्सिजन नाही म्हणून. तिथं ATP होईना, एनर्जी मिळाना, हां मेटाबॉलिझम मंदावलं आहे. ATP मिळाना आणि मेटाबॉलिझम मंदावलं की टेम्परेचर कमी होतं, अग्नी निघून जातो. आणि अग्नी निघून गेला की तो देह नसून ओला चिखल असतो, ते शरीर मृतपाय असतं असं ज्ञानोबा म्हणतात. आणि मग देहीचा अग्नी गेला तर देह नव्हे हा चिखलू ओला. पुढच्या वेळीत म्हणतात की अग्निविन देही चेतना न थारे. देहातला अग्नी निघून गेला की चेतना निघून जाते, चेतना थांबत नाही. आणि चेतना निघून गेली अर्थात देहातून आत्मा निघून गेला, अर्थात आत्म्याचं प्रतिबिंब निघून गेलं की मनुष्य मरतो. दिस इज द कॉज ऑफ द डेथ. आणि म्हणून आत्मा अहंकारात मिसळला की आत्माच जीव बनतो. शरीरातली अग्नी कमी झाली की हाच आत्मा शरीरातून निघून जातो आणि मनुष्य मरतो. ही देहात जीव येण्याची आणि देहातून जीव निघून जाण्याची प्रक्रिया, ही सगळी उत्तरं ज्ञानेश्वरीत आहेत, आमच्या वैद्यकीय शास्त्रात नाही आहेत. तुम्हाला जोपर्यंत आयुष्य दिले देवाने तिथपर्यंत शरीर जगतं. कारण दैवास्तव देहाचे पालन, जो चिंतना देहभरण तो महायोगी जाण दैवयोगी. तुम्हाला 90 वर्षाचं 95 वर्षाचं आयुष्य दिले, तिथपर्यंत हा आत्मा तुम्हाला जगवतो. आत्म्याची संगती शरीराला चालवते. पण आता तुमचं मरण आले, ज्ञानोबा बोलले ना तरी आयुष्य पुरले आहे, तिथं औषधी काहीच नव्हे, तिथं एकच उपयोगाचं आहे परमामृत. ना तरी आयुष्य पुरले आहे, तिथं औषधी काही नव्हे. तुमचं आयुष्य संपले, किती भारी भारी औषध द्या, तुम्हाला मरावंच लागतं. का आयुष्य संपले, आयुष्याचा तुटला दोरा, आयुष्य संपलं, कुठलंही भारी औषध द्या, मरावं लागतं. पण मला वाटतं प्रत्येक दवाखान्यात ही ओवी लिहून ठेवावी डॉक्टरच्या. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी तेच औषधी काही नव्हे, तेच एकच उपयोगाचं आहे परमामृत. पुष्कळदा डॉक्टर लोक आळी येतात की डॉक्टरने आमचा पेशंट मारला, डॉक्टरने आमचा पेशंट मारला. ज्ञानोबा म्हणतात की आयुष्य संपले, किती भारी भारी औषध द्या, ती औषधं काही कामाची नाहीत, तिथं मारावंच लागतं. तिथं उपयोगाला आलं तर परमामृत येईल, आणि ते कुठून आणायचं. कारण आयुष्य संपलं की किती औषध द्या, ते काहीच कामाचे नसतात, तुम्हाला मारावंच लागतं. ज्ञानोबा बोलतात ना तरी आयुष्य पुरले आहे, तिथं औषधी काही नव्हे, तिथं एकच उपयोगाचं आहे परमामृत. आयुष्य संपले तिथं आता तुमच्या आयुष्याची दोरी तुटणार आहे, तुम्ही मरणार आहेत. आणि मग त्यावेळेस कॉज ऑफ डेथ, रोग कुठलाही असो, ॲक्सिडेंट असो, हातपाय तुटो, रक्त जावो, हेमरेज हो, ब्लड लॉस हो, गॅस्ट्रोएंट्रिटिस असो, हार्ट अटॅक असो, टायफॉइड असो, अन्याने हजारो रोगात कुठलाही असो, शेवटी मृत्यूचं कारण ठरतं कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. श्वास बंद, हृदय बंद. आणि त्याच्यामुळं कार्डिओ ऑक्सिजन कमी झाला की मेटाबॉलिझम कमी, गरमीच राहत नाही, अग्नी राहत नाही शरीरात, शेवटी सगळीच अग्नी संपते. आणि अग्नी गेला की चेतना निघून जाते. अग्निविन देही चेतना न थारे. ज्ञानोबा बोलतात, शब्द ज्ञानोबा आहेत. चेतना गेली, शरीर मेलं. का गेली चेतना? शरीरातली अग्नी गेली. अग्निविन देही चेतना न थारे. देहीचा अग्नी गेला तर देह नव्हे हा चिखलू ओला. अशा प्रकारे तुम्हाला मरण येतं. आयुष्य शिल्लक असेल तर जगावंच लागतं. तो संजय म्हणतो, ज्ञानोबा लिहित आहेत, एरांची मी नेणे पण आयुष्य ते तर जिने पुढे की गा. आयुष्य ते तर जिने पुढे की गा. आयुष्य शिल्लक असेल तुम्हाला जगावंच लागतं. आत्मा तुम्हाला जगवतो. पण 90-92ला तुमचा मृत्यू लिहिला आहे, विधात्यानं तुमचा मृत्यू लिहिला आहे, तू 92ला मरशील. तिथं शरीरात एखादा निमित्त मात्र काहीतरी रोग येतो, बिघाड होतो, ॲक्सिडेंट, अपघात, ते काही असू द्या, हार्ट अटॅक काही असू द्या,
आणि या सगळ्या प्रक्रियेमुळं, या रोगामुळं शरीरात ऑक्सिजन कमी पडतो. जसं अटॅक आला, हृदयाची कार्यक्षमता कमी पडली, रक्त कमी चालले, हार्टद्वारे रक्त कमी पंप होऊ लागले, हायपोटेन्शन, मेंदूला रक्तपुरवठा कमी, सगळ्या शरीराला कमी, मेंदूला रक्तपुरवठा कमी, मेडुला ऑब्लांगेटाला रक्तपुरवठा कमी. मग या मेडुला ऑब्लांगेटाला रक्तपुरवठा कमी तर त्याच्यातल्या पेशीला रक्तपुरवठा कमी, रक्तपुरवठा कमी म्हणजे ऑक्सिजन कमी, पेशीमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी, ग्लुकोज मेटाबॉलिझम मंदावतं, तिथे ATP तयार होत नाही, एनर्जी मिळत नाही, एनर्जी नाही मग कार्यक्षमता अजून कमी मेडुला ऑब्लांगेटाची. पर्यायाने ही प्रक्रिया वाढत राहिली तर कार्डिओ रेस्पिरेटरी सेंटर डॅमेज होतात, ऑक्सिजन घेणं बंद पडतं, हृदय बंद पडतं, अग्नी निघून जातो, देह ओला चिखल असतो. अग्नी गेला की आत्मा गेला. अग्निवन देही आत्मा न थारे किंवा अग्निवन देही चेतना न थारे. अशा प्रकारे मनुष्य मरतो. आणि म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आत्मा तुम्हाला जगवतो. जसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे, तसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. जिथपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आत्मा आहे. शेवटी देहातला अग्नी गेला, आत्मा निघून जातो, अर्थात आत्म्याचं प्रतिबिंब मनासहित निघून जातं आणि पुढचा देह स्वीकारतं. जसं शर्ट झिरझिर झाले, फाटले, कुचले, कुचकं झाले, फाटले, आपण फेकून देतो, देहाचं आयुष्य संपले, फाटका देह झाला, आत्मा हा देह टाकून देतो, दुसरा देह स्वीकारतो. जसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे, तसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. आणि म्हणून तुमच्याकडे कार आहे, कार चालवायची पेट्रोल लागतं, तसं हे शरीर चालवायचं आत्मारूपी पेट्रोल लागतं. कारला पेट्रोल देऊ नका, कार उभी राहते जाग्यावर. या देहाला आत्म्याचं पेट्रोल देऊ नका, हा देह जाग्यावर उभा राहतो, अर्थात मरतो. आणि म्हणून आत्मा हा इंधन आहे. जसं पेट्रोल इंधन आहे गाडी चालायला, तसं आत्मा हा इंधन आहे. जोपर्यंत पेट्रोलचा सप्लाय, गाडी जिवंते, चालते, पळते. जोपर्यंत आत्म्याचं इंधन मिळतंय प्रतिबिंबाच्या रूपाने या देहाला, देह पळतो, चालतो. पण अनेक कारणामुळे जेव्हा देहातली अग्नी निघून जाते, मी बोललो अनेक कारण, अग्नी निघून जाते, अग्नी निघून गेला की ओला चिखल असतो, अग्नी गेला की चेतना निघून जाते, चेतना गेली अर्थात आत्मा गेला, आत्म्याचं प्रतिबिंब गेलं, मनुष्य मरतो. आणि म्हणून चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविद. तर चाले हे शरीर कोणाचे सत्य, तर चाले हे शरीर आत्म्याच्या सत्य, चाले हे शरीर श्रीकृष्णाच्या सत्य, चाले हे शरीर देवाच्या सत्य. हा देव, हा श्रीकृष्ण, हा आत्मा प्रतिबिंबाच्या रूपानं तुमच्या शरीरात वास करतो. तो स्वतः शिरत नाही, त्याचं प्रतिबिंब असतं. त्याचा आत्मादिही अतिमनिपे हे काही साचे तरी नाही, तो जिती सते. ही गोष्ट खोटी म्हणले की आत्मा शरीरात आहे असं म्हणणं. तया देहा मनिती भेटी, हे सपाई निर्जीव गोठी, वाऱ्या वाळवे गाठी की आहे. ऐका ज्ञानोबाची गोष्ट, तया देहा मनती भेटी, हे सपाई निर्जीव गोठी. आत्मा देहाला भेटतो हे बोलणं सपशेल खोटं आहे. आत्मा देहाला भेटत नाही, आत्म्याचं प्रतिबिंब देहाला भेटतं, आत्म्याचं प्रतिबिंब देहात पडतं. आणि या प्रतिबिंबाच्या ताकदीनं, आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चेतना, या चेतनेच्या ताकदीनं देह चालतो. म्हणून तुकोबाराजे बोलतात की चाले हे शरीर कोणाचे सत्य, तर याचं उत्तर आहे चाले हे शरीर देवाचे सत्य, किंवा चाले हे शरीर आत्म्याच्या सत्य, चाले हे शरीर चेतनेच्या सत्य. कारण चेतना आत्मा देव एकच असतात. म्हणून महाराज जे बोलत आहेत की चाले हे शरीर कोणाचे सत्य, तर चाले हे शरीर आत्म्याच्या सत्य. आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात पडतं, हे प्रतिबिंब चेतना असतं. असंग साक्षीभूता देही चैतन्याची सत्ता, तया नाव पंडुसुता चेतना येते. जो असंग आहे, साक्षीभूत आहे, अशा परमात्म्याचं, अशा आत्म्याचं प्रतिबिंब देहात पडतं. ते प्रतिबिंब म्हणजे चेतना असते, तो जीव असतो. आणि या चेतनाच्या बळावर शरीर चालत असतं. म्हणून चाले हे शरीर कोणाचे सत्य, तर चाले हे शरीर हरीच्या सत्य, चेतनाच्या सत्य, आत्म्याच्या सत्य. हा हरी, ही चेतना, हा आत्मा, याचं प्रतिबिंब देहात पडतं, ही चेतना असते. आणि या चेतनाच्या बळावर हे शरीर चालतं. तसंच
या चेतनेच्या बळावर हे शरीर बोलतं. शरीर बोलतं. चाले शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविना. देव शरीर चालवतो व आम्हाला बोलवितो. एवढेच काय तर देव आम्हाला ऐकवितो आणि दाखवितो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. बाबांनो, तुमच्या शरीरात आत्म्याचं प्रतिबिंब राहतं. आता नेहमी प्रतिबिंब म्हणण्यापेक्षा मी आत्मा राहतो असंच म्हणतो, पण आत्मा राहतो म्हणजे प्रतिबिंब घ्या आणि पुढं चाला. तुमच्या शरीरात आत्मा राहतो आणि आत्म्याच्या ताकदीवर, आत्म्याची ताकद म्हणजे चेतना आहे, या आत्म्याच्या ताकदीवर, या चेतनेवर तुमचं शरीर चालतं, पळतं. आत्म्याच्या ताकदीवर शरीर चालतं. या आत्म्याच्या ताकदीवर तुमचं शरीर बोलतं. तुमचं शरीर बोलतं. तुमचं शरीर ऐकतं, तुमचं शरीर पाहतं. म्हणजे कानाला ऐकू येतं ते आत्म्याच्या बळावर, डोळ्याला दिसतं ते आत्म्याच्या बळावर, तुम्ही बोलता ते आत्म्याच्या बळावर. नवे नवे शरीरातली प्रत्येक क्रिया आत्म्याच्या बळावर आहे. कोण बोलविते हरिविना. हा हरी आत्मा आहे, याचं प्रतिबिंब शरीरात पडले, ही चेतना आहे. आणि ही चेतना तुम्हाला चालवते, बोलवते, ऐकवते, दाखवते. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन तू चुकू नको. बघा, नारायण हा हरी, हा आत्मा तुम्हाला चालवतो, बोलवतो, दाखवतो, ऐकवतो. त्याचं भजन चुकू नका. या आत्म्याच्या नारायणाच्या जीवावर तुम्ही जिवंत आहात, त्याचं भजन चुकू नका. हा उपदेश तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतायत. आम्ही देवामुळे जिवंत आहोत. आम्ही देवामुळे जिवंत आहोत हे लक्षात ठेवा. देव आम्हाला जगवतो, हा देवाचा आमच्यावर उपकार आहे. आणि ज्याचा आमच्यावर उपकार असतो त्याची नेहमी वाहवा करावी. देव आम्हाला जगवतो, हा देवाचा उपकार, मग त्याची वाहवा करा. देवाची वाहवा करणं म्हणजे देवाचं नामस्मरण करणे. तयाचे भजन तू चुकू नको. अरे बाबा, तू रात्रंदिवस सायासानं प्रपंच करतो पण हरीला भजत नाही. अरे काय विसरलास हरीला? तू जिवंतच हरीमुळे आहे. तू चालतो, बोलतो, पाहतो, ऐकतो, हे सगळं हरीमुळे आहे. मग ते हरीचं भजन का करत नाही? साया असे करीची प्रपंच दिननिशी, हरीशी न भजसी कवन्या गुणे. सायासानं प्रपंच करतो पण हरीला भजत नाहीस. तो कुणाच्या जीवावर जगतो? कुणाच्या जीवावर चालतो, पाहतो, ऐकतो? जो शरीर जिवंत आहे हरीमुळे. आणि म्हणून हरिभजनाला चुकू नका. हा हरी, हा पांडुरंग आम्हाला जगवतो, हा पांडुरंगाचा उपकार आहे. ज्याचा उपकार आहे त्याची नेहमी वाहवा करावी. आणि देवाची वाहवा करणं म्हणजे देवाचं नामस्मरण करणं, देवाचं नित्यानं रामकृष्ण हरी भजन करणं. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जिवंत आहेत, जगतायत, पाहतायत, चालतायत, ऐकतायत, बोलतायत, हे सगळं नारायणामुळं, देवामुळं. आणि म्हणून देवाचं भजन चुकू नका. देवाचं सातत्यानं भजन करा. जय जय रामकृष्ण हरी म्हणत राहा. देवाच्या ऋणातून मुक्त व्हाल. देवाचा उपकार आहे आम्हाला. देव जगवता हा देवाचा उपकार आहे. ज्याचा उपकार आहे त्याची वाहवा करावी. त्याची वाहवा म्हणजे त्याचं नामस्मरण करावं. आणि म्हणून देवाचं नामस्मरण करा. तुम्ही नामस्मरण नाही केलं तर तो तुम्हाला जगवतोच. का? आत्मा कृपाळू आहे. रायाचे देह चाळू रंका परोते गाळू, हे नकरेची कृपाळू प्राणू जैसा. हा आत्मा कृपाळू आहे. जो नामस्मरण करतो त्याला जीवन ठेवायचं, आणि जो नाम घेत नाही तेव्हा त्याला मारून टाकायचं, असा आत्मा करत नाही. गायीची त्रशा हारू की व्याघ्रा विष होऊनी मारू. पाणी म्हणतं का गाय सज्जने तिलाच जगवते? पाणी म्हणतं का गाय सज्जने तिलाच जगवतो? वाघले बेकार त्याला मी मारतो असं पाणी म्हणतं कधी? तसं आत्माही म्हणत नाही की जे माझे नाम घेत नाही त्याला मारून टाकील, नाम घेत आहेत त्यांनाच जगवेल, असं आत्माही म्हणत नाही. तो कृपाळ. घ्यायचं घ्या, नका घेऊ, मर्जी तुमची आहे, पण घ्या.
तुकोबारा म्हणतात, घ्या, ज्या नारायणामुळे तुम्ही जगता, हा नारायणाचा उपकार आहे. त्याचा उपकार आहे, त्याची वावा करावी, खाल्ल्या मिठाला जागावं, कृतज्ञ असावं. देव आम्हाला जगवतो, त्याच्याशी कृतज्ञ राहा. आणि त्याच्याशी कृतज्ञ राहणं म्हणजे त्याचं नामस्मरण करणं. कृतज्ञ राहाल आणि या भक्तीच्या बळावर देव ऋणी होईल. तुम्हाला देव जगवतो हे देवाचं ऋण आहे, आणि तुम्ही देवाचं नाव घेता हे तुमचं देवावर ऋण आहे. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. देव तुम्हाला जगवतो हे देवाचं ऋण तुमच्यावर, पण तुम्ही देवाचं नाव घेता हे तुमचं ऋण देवावर, आणि तुमचं नामस्मरणाचं देवावर ऋण झालं की देव तुम्हाला जगवतो पण मुक्तही करतो. म्हणून तयाचे भजन तू चुकू नको. देव मला जगवतो, चालवतो, बोलवतो, दाखवतो, ऐकवतो, या सगळ्या क्रिया करतो, त्याचा उपकार आहे. म्हणून त्याचं भजन चुकू नका. तयाचे भजन तू चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. पुढे अभंगाच्या तिसऱ्या शरणात तुकोबारा म्हणतात की मानसाची देव चालवी अहंता, मीचे एक करता म्हणू नये. मानसाची देव चालवी अहंता, मीचे एक करता म्हणू नये. ज्या अहंकाराच्या बळावर तुम्ही उड्या मारता, डुडू करता, मी 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 माझं, मी माझं. जगात सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं, हा अहंकार आहे, हे अज्ञान आहे. आणि जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, हे अहंकार जाणं आहे, ही मुक्ती आहे, हे आत्मज्ञान आहे. मग मी 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 करतो, मी करतो, माझं, हे सगळं माझ्यामुळे माझ्यामुळे माझ्यामुळे, हा मी पण आहे. एकदा एक माझा मित्र मला भेटला, तो मला म्हणला, गॅलरीत घेऊन गेला, चहा घेत होता आम्ही. म्हणजे डॉक्टर साहेब, इथून जी नजर मारली तिथून जे काय दिसते सगळं, ते सगळं आपलं आहे, आणि ते सारं आपल्यामुळे. आपल्या बापाच्या काळात फक्त 2 एकर जमीन होती, माझ्या बापाला काही करता आलं नाही. म्हणले हे दिसते हे सगळं आपल्यामुळे. पुन्हा पुन्हा म्हणायला लागला, हे दिसते हे सगळं आपल्यामुळे. अरे मला दिसते हे सगळं आपल्यामुळे, पण तू बापामुळे, हे विसरू नको ना. दिसते सगळं आपल्यामुळे, दिसते ते सगळं आपल्यामुळे, पण तू बापामुळे, हे विसरू नको ना. हा अहंकार असतो, ही अहंता असते. मी 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 करतो, माझं माझं माझं, माझ्या बापाला काही नाही आलं, मी केलं मी केलं मी केलं. हे तुम्ही मी मी म्हणता, हा अहंकार सुद्धा नारायण आहे, हा अहंकार सुद्धा देव आहे. तुकोबारा तेच म्हणतायत, मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. मी करताय, मला येतंय, मी केलंय मी केलं, ही जी अहंता आहे, ही अहंता सुद्धा देवच आहे. ही अहंता आहे, देवच चालवतो. नवे नवे अहंता हीच देव आहे, अहंता सुद्धा देव आहे. नाथ महाराजाची साक्ष देत आहेत. महाराज लिहितात की एकदा भागे नारायण, स्वय झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न, चतुर्धा जाण विभागला. नीट आहे का? एकदा भागे नारायण, स्वय झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न, चतुर्धा जाण विभागला. एक नारायण तत्व 4 भागात विभागले. कोणत्या? मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मन नारायण आहे, बुद्धी नारायण आहे, चित्त नारायण आहे, अहंकार सुद्धा नारायण आहे. अहंकार सुद्धा नारायण आहे. तुम्ही जे मी 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 डू करता, हा जो अहंकार आहे तो नारायण आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की माणसाची देव चालवी अहंता. अरे तुम्ही जे मी 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 करता, हा जो अहंकार आहे तो अहंकारही देव चालवतो, नारायण चालवतो. नवे नवे हे अहंकार सुद्धा नारायणाचे. एकदा भागे नारायण, स्वय झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न, चतुर्धा जाण विभागला. तुमचा अहंकार नारायण चालवतो. नवे नवे तुमचा अहंकार नारायण आहे, तुमचा अहंकारच नारायण आहे. आणि मग डुडू करता कशाला? तुमचा अहंकारच जर देव आहे तर डुडू करता कशाला? मी माझं करता कशाला? पण म्हणू नका मी करतो मी करतो मी करतो. हां, हे मी पण तुम्हाला संसारात बांधतो. हां, त्याचा कर्तृत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू, या दोहीचा नाव बंधू संसाराचं. कर्तृत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू, हे मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं, हे बंधन आहे. म्हणून मी करू नका, डोडू करू नका. मी करतोय म्हणूच नका. केलेलं कर्म देवाला अर्पण करा, देवाची पूजा म्हणून करा, मुक्त व्हाल, मुक्त व्हाल. आणि म्हणून
देहाची जी अहंता आहे ती अहंता सुद्धा स्वतः देवच आहे. बिजास मारूच नका. नरवा म्हणतात की शरीर आहे सावेव परी जीवच नाही. 2 दिवसाचा पाहुणा चालवतो उताना कार्य नारायणा न बसी. तू 2 दिवसाचा पाहुणा आहे, तुझं उताना का झाले, नारायणाला का बजत नाही? या नारायणामुळे तुझं शरीर जिवंत आहे. नारायण शरीरातून निघालं तुझं मड पडेल. शरीर आहे सावे परी जीवच नाही. मृत्यूपुढे सर्व ऐट थांबते. तुम्ही जगताय ते नारायणामुळं, जगताय ते आत्मतत्वामुळं. मग ज्याच्यामुळे जगता त्याच्याकडे पाठ फिरू नका ना, त्याला विसरू नका ना, त्याचं भजन करा ना. आणि मग तयाचे भजन चुकू नको. तुमचा श्वास चाललाय, तुम्ही जगतायत ते देवामुळं, नारायणामुळं. जो तुम्हाला जगवतो त्याचा उपकार माना ना. त्याचा उपकार कसा मानायचा? त्याचं नामस्मरण करून. तयाचे भजन चुकू नको. देवाचं भजन चुकू नका, नामस्मरण करा. का? तो आम्हाला जगवतोय. तो हृदयात आहे, तो शरीरात आहे, म्हणून तुमचं शरीर चाललंय. तो एकदा बाहेर सटकला की संपलं. तुमची आरती रामनाम सत आहे. तुम्हाला मसनवाट्यात नेऊन जाळतात आणि दुसऱ्या दिवशी सावडायला गेल्यावर त्या तुम्हाला ज्यात जाळलंय त्याच्यावर पाणी वाटतात आणि मग माणसं हाडकं बाहेर काढतात. हा साहेबाचा फिबुला, हा साहेबाचा टिबिया, हे साहेबाचं ह्युमरस, माणसं रडतात तुमची हाडकं हातात घेऊन. हा साहेबाचा स्कॅपुला, हे साहेबाचं स्कल, हे साहेबाची व्हर्टिब्रे, या साहेबाच्या रिब्स, ही हाडकाची नाव आहेत. सावडताना हाडकं गोळा करतात, तुम्हाला पोत्यात घालतात आणि गोदावरीला नेऊन टाकतात. का आम्ही जास्त मारता? देह काळाचे धन कुबेराचे, हे तर मनुष्याचे काय आहे? देह काळाचं खाद्य आहे, धन कुबेराचं आहे. तुमचं काही नाही. उघडं यावं उघडं जावं. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावी उघडेची जावे. उघडे यायचे उघडं जायचे. तुम्ही आपल्या संपत्तीचे निमित्ताचे धनी, निमित्ताचे वॉचमन आहात. धनी बी नाही, वॉचमन आहात. वॉचमन बदलत असतात. बाप मेला पोरग वॉचमन म्हणून येतं, पोरग मेला नातू वॉचमन म्हणून येतो. संपत्ती प्रॉपर्टी जाग्यावर राहते, वॉचमन बदलतात. का? संपत्ती देवाची आहे. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे उघडेची जावे. निमित्ताचा केला धनी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. आम्ही आमच्या संपत्तीचे निमित्ताचे धनी आहेत, वॉचमन आहोत. वॉचमन बदलतात. तुम्ही मेले पोरग वॉचमन होईल, तुम्ही पोरग मेले नातू वॉचमन होईल. वॉचमन बदलतील, जमीन जागेवर राहील. का? ती देवाची. आणि देवाने सांगितलंय हे सगळं वैभव माझं आहे, वापरा. जिवंत आहे तोपर्यंत वापरा, जिवंत आहे तोपर्यंत वापरा. मेले की जागेवर ठेवा, निघून जा. कसं जा? कसं जा? धन मिळविले कोटी, संगे नाही रे लंगोटी. संगे नहीं रे लंगोटी. आणि म्हणून एक उर्दू शायर म्हणतो की इंसान चाहे जितने भी जमा कर लेते रुपयों के मोती, इंसान चाहे जितने भी जमा कर लेते रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती. कफन को कोई जेब नहीं होती. माणसा म्हणले किती मिळव, देवाकडे पाठ फिरव आणि पैशाच्या मागं लाग. तू किती पैसे मिळव, पण मेल्यावर ज्या कफनरूपी वस्त्रात तुला गुंडाळायचे, तुला काही सोबत न्यावं असं वाटलं तर त्या कफनाला खिसा नसतो, तुला सोबत नेता येत नाही. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती. कफन को कोई जेब नहीं होती. धन मिळवले कोटी, संगे नाही रे लंगोटी. तो को बरा. कमराची लंगोटी जळून जाते, कमराचा करदोडा कापून घेतं. आणि म्हणून कृतज्ञ राहा. ज्याचा आपल्याला उपकार आहे त्याच्याशी कृतज्ञ राहा, त्याची वाहवा करा. देव जगवतो, त्याचा उपकार आहे, त्याची वाहवा करा, त्याचं नामस्मरण करा. हे मी करतो, हे मी करतो, ही अहंता घेऊ नका. कारण ही अहंतासुद्धा देवच आहे. तुमच्यातला अहंकारही देवच आहे. तो देव गेला की फुसका बार होतो, अहंकार बी निघून जातो. तुम्ही मरून पडता, डेड बॉडी. मृत्यूपुढे सगळे ऐट थांबते, तुम्ही कुणी असा. आणि म्हणून महाराज म्हणतायत की तुमच्या शरीराची अहंतासुद्धा देव चालवतो. माणसाची देव चालवी अहंता. तुमच्या शरीराची अहंता आहे, देव चालवतो. नवीन नवे शरीरात जी अहंता आहे तो देवच आहे. देव अहंता चालवतो. नवीन नवे अहंता हा देव आहे. अहंता हा देवाचा भाग आहे.
मग ही जी अहंता, ही जी डुडू आहे, अहंकार आहे, मी, ती अहंता, तो अहंकार देव आहे. मग तू कशाला मिजास मारतो? तुझे मी करतो, तो मी पण अहंकार हा देव आहे. मग तू कोणाच्यावर उड्या मारतो? ती अहंता तर देवच आहे. आणि मग माणसाची देव चालवी अहंता मीच एका करता म्हणून आहे. मी करता म्हणून आहे. ज्या अहंकाराच्या वेळावर मी करता, तो अहंकार, ती अहंता सुद्धा देवच आहे. आणि मग महाराज म्हणतात की माणसाची देव चालवी अहंता मीच एक करता म्हणून आहे. पुढे 4थ्या चरणात महाराज बोलतात की वृक्षाची पाने हले ज्याची सत्ते, वृक्षाची पाने हले त्याची सत्ता, राहिली अनंता मग कुठे. वृक्षाची पाने हले त्याची सत्ता, राहिली अनंता मग कुठे. झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. झाडाचं पान हलते ना, ते वाऱ्यामुळं. वारं काय? पंचमहाभूतापैकी एक आहे. पंचमहाभूत काय आहे? भगवंतांनी निर्माण केलेली आहे. ही प्रकृती आहे. पंचमहाभूत प्रकृती आहे. ज्ञानोबा बोलले, प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये. हवा ही पंचमहाभूत, ही प्रकृती आहे. प्रकृती ही दासी आहे, ही बायको आहे देवाची. प्रकृती देवामुळे जगते. प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये. मग ही हवा प्रकृती आहे. ही हवा नसेल तर वाऱ्याचं पान सुद्धा हलत नाही. तुम्हाला श्वास घ्यायला ऑक्सिजन मिळत नाही. मग जगातली प्रत्येक क्रिया देवाच्या सत्तेने घडतं, देवाच्या सत्तेने घडते. वृक्षाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेने हलतं. तुमच्याकडे कर्तेपणा राहिला काय? वृक्षाचं पान जर देवाच्या सत्तेने हलतंय तर तुमच्याजवळ राहिलं काय मी म्हणायला? मग अहंता राहिली कुठं? वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे? आणि म्हणून म्या बोलिल्या वेदू बोले, म्या चालिल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जे जगाते चाळीता. म्या बोलिल्या वेदू बोले, म्या चालिल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणी हाले जे जगाते चाळीता. मी बोलेल तर वेद बोलतो, मी चालवला तर सूर्य चालतो, मी हलवलं तर माणूस हालतो, नाही तर जागा मरून पडतो. जगाचं दळणवळण, चलन, चालणं, बोलणं, फिरणं हे सगळं देवामुळे. म्हणून त्याचे भजन चुकू नको. म्हणून त्याचे भजन चुकू नको. सगळं देव चालवतं, हे विसरू नका. समुद्री रेखा न ओलांडावी, प्रतिभूते व्हावी हे आज्ञा माझी. समुद्रानं आपली मर्यादा ओलांडणं, समुद्रानं मर्यादा ओलांडली तर मुंबई पाण्यात गेली असते. समुद्राला बांधलं, हेट हालू नको. 10 वर्ष दुष्काळ पडला, समुद्राचं फुटभर पाणी कमी होत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी झाली, समुद्राचं फुटभर पाणी वाढत नाही. आणि ते वाढलं असतं तर मुंबई समुद्रात गेली असती. समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी. 10 वर्ष अतिवृष्टी होऊ द्या, समुद्राचं फुटभर पाणी वाढत नाही. 10 वर्ष दुष्काळ पडू द्या, समुद्राचं फुटभर पाणी कमी होत नाही. का? समुद्र स्वयंभू आहे, भगवंताची दिव्य विभूती आहे. हे सगळं देवाने निर्माण केलं, देवाच्या सत्तेने चालतंय. प्रतिभूते व्हावी हे आज्ञा माझी. पावे के 10वे वर्षावे जळे, पावे के 10वे वर्षावे जळे. पाऊस पडतो, अग्नी जाळते, प्रतिभूते वाहते, हे सगळं देवाच्या सत्तेने. चाले शरीर कोणाचे सत्ते? देवाची सत्ते. एवढंच नाही, हे सगळं विश्व देवाच्या सत्तेने चालतंय. म्या बोलिल्या वेदू बोले, म्या चालिल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, म्या हलविल्या प्राणी हाले जे जगाते चाळीता. जो जगाला चालवतो, विश्वाला चालवतो, तो देहालाच चालवतो. यात काय नवले? चाले शरीर कोणाच्या सत्ते? देवाच्या सत्ते. तसं जगही देवाच्या सत्तेने चालतं. जो जगाते चाळीता, पूर्ण जगाला चालवणार आहे, देहाला चालवणार आहे, पूर्ण जगालाही चालवणार आहे, विश्वाला चालवणार आहे. त्याचा आमच्यावर उपकार आहे. आणि म्हणून तयाचे भजन चुकू नको. तो आम्हाला चालवतो, जगाला चालवतो, म्हणून तयाचे भजन चुकू नको. देवासोबत कृतज्ञ राहा.
देवाकडे पाठ फिरू नका. म्हणून वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, राहिली अनंता, राहिली अंता मग कुठे. शेवटी शेवटच्या चरणात महाराज बोलतात की तुका म्हणे विठो भरला सबाह्य, तुका म्हणे विठो भरला सबाह्य, उने काय आहे चराचरी. तुका म्हणे विठो भरला सबाह्य. या विश्वात आतून बाहेरून एक विठ्ठलच कोचून खुदू भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आतू बाहेरून मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले. परी कैसे कर्म तया आले जे मीची नाही म्हणती. आतून बाहेरून एक विठ्ठल एक देवच खचून भरलाय. आतू बाहेरून मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले. अर्जुना मी नसे ऐसा कवनु ठाव असे, परी प्राणियांचे दैव कसे जर न देखती माते. अर्जुना मी नसे ऐसा कवनु ठाव असे, परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. यरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानुका जैसा, काही नसे न दिसे ऐसा वाणीची नाही. देव सूर्यासारखा सम्मुख आहे, कुठून पहा सूर्य दिसतो, कुठून पहा देव दिसतो. पण तरी आम्ही म्हणतो देव नाही. देव काय आहे हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तुझी. हे समस्त ही श्री वासुदेव. डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू वासुदेव श्रीकृष्ण आहे, हरी आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. याला तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे विठो भरला सबाह्य. आतून बाहेरून जगात एक विठ्ठलच कोंदून भरला. का बीजेची झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू, तसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. झाड म्हणजे एका बीजाचा विस्तार, तसे विश्व हे जग म्हणजे एका देवाचा विस्तार आहे. इथं मरणाराही देव आणि मारणाराही देव आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. मरणाराही देव आहे, मारणाराही देव आहे. नरमारा लिहित आहेत